हॅलो फ्रेंड्स, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण तुमच्या DMER रिझल्टबद्दल डिस्कस करणार आहोत. आपण या मेरिट लिस्टमध्ये आपली रँक कशी शोधायची हे पाहणार आहोत. तर बघा, तुमची 17 पोस्टसाठी एक्झाम झाली होती. त्यापैकी 14 संवर्गातील पदांची मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ऑफिशियल वेबसाईटवर मेरिट लिस्ट पब्लिश केलेल्या आहेत. अँड फार्मसिस्ट, समाजसेवा अधीक्षक अँड लॅब टेक्निशियन या पोस्टच्या मेरिट लिस्ट यामध्ये नाही आहेत. यांचा रिझल्ट नंतर लागणार आहे, कारण खूप जास्त मल्टिपल शिफ्ट्समध्ये यांच्या एक्झाम्स झालेल्या होत्या. ठीक आहे, तर आता या व्हिडिओत आपण या मेरिट लिस्टमध्ये आपली रँक कशी शोधायची हे पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. तर बघा, या ऑफिशियल वेबसाईटवर इथे या सर्व लिस्ट पब्लिश केलेल्या आहेत. 17 संवर्गांपैकी 14 संवर्गातील पदांच्या मेरिट लिस्ट या आहेत. आता तुम्हाला तुमच्या पोस्टची मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे. आपण फिजिओथेरपिस्टची मेरिट लिस्ट डाउनलोड करूया. त्यानंतर एक्सरे असिस्टंट या पदाची मेरिट लिस्ट डाउनलोड करूयात. आता या लिस्ट PDF फॉर्मॅटमध्ये तुमच्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड झालेल्या आहेत. तुमच्या डाउनलोड फोल्डर्समधून तुम्हाला त्या ओपन करायच्या आहेत. तर आता ही अशी डाउनलोडेड फाईल तुम्हाला दिसेल. ही PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड झालेली आहे आणि यामध्ये रोल नंबरनुसार तुमचे मार्क्स दिलेले आहेत. 13, 14, 15, 16, 17 अशी ही रोल नंबर वाईज तुमची नावं आणि मार्क्स आहेत. तर आता या मार्क्सला आपण असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करणार आहोत, म्हणजे एकंदरीत आपल्याला आपली रँक कितवी आहे याचा अंदाज येईल. ठीक आहे, तर आता यासाठी आपल्याला आपल्या ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये आपल्याला PDF टू एक्सेल असं सर्च करायचं आहे आणि जो फर्स्ट रिझल्ट येईल त्यावर क्लिक करायचं आहे. आय लव्ह PDF वर क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमची जी PDF फाईल तुम्ही डाउनलोड केली होती ती PDF फाईल सिलेक्ट करायची आहे. आपण फिजिओथेरपीची PDF डाउनलोड केली होती ना, सो आपण ती सिलेक्ट केली. बघा, इथे आपली फाईल आली. आता कन्वर्ट टू एक्सेलवर क्लिक करायचं आहे. बघा, युअर PDF हॅज बीन कन्वर्टेड टू एन एडिटेबल एक्सेल स्प्रेडशीट. एक्सेलमध्ये आपली PDF कन्वर्ट झालेली आहे. आता इथून आपण डाउनलोड करूया. आता ती तुम्हाला इथून ओपन करायची आहे. तर बघा, तुमची PDF कन्वर्ट झालेली आहे एक्सेलमध्ये. तर इथे हे रोल नंबर तुम्हाला सिरियली दिसत आहेत आणि अकॉर्डिंग टू रोल नंबर तुमचे मार्क्स दिलेले आहेत. तर आता या मार्क्सना असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सॉर्ट करण्यासाठी आपल्याला या D कॉलमवर क्लिक करायचं आहे. बघा, D कॉलम सिलेक्ट झाला. आता आपल्याला डेटामध्ये जाऊन सॉर्ट शीट करायचं आहे अँड सॉर्ट शीट बाय कॉलम D Z2A करायचं आहे. बघा, इथे मार्क्सचा कॉलम डिसेंडिंग ऑर्डरनुसार सेट झाला आहे. आता इथे हायेस्ट मार्क्स आहेत 166. गीतांजलीला 166 मार्क्स आहेत. त्यानंतर विभावरीला 164 मार्क्स आहेत. श्याम 162, आकांक्षा 162 असे तुमचे मार्क्स डिसेंडिंग ऑर्डरनुसार सेट झालेले आहेत. आणि आता इथे कंट्रोल F करून तुम्ही तुमचं नावसुद्धा शोधू शकता. समजा मला कुणाल शोधायचं आहे, तर इथे सर्च बारमध्ये कुणाल टाकलं तर बघा, इथे नाव हायलाईट झालं, कुणाल मगर 158. त्यानंतर इथे ॲरोवर क्लिक केलं तर नेक्स्ट नाव कळेल तुम्हाला. ठीक आहे, तर असं एकंदरीत तुम्हाला तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही याचा अंदाज येईल. तुम्हाला तुमच्या पोस्टनुसार मेरिट लिस्ट डाउनलोड करायची आहे आणि तिला एक्सेलमध्ये कन्वर्ट करून तुम्हाला मार्क्सच्या कॉलमला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरनुसार सेट करायचं आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.